सापा येतातच होते बघ आम्ही तरी शेड लावले पण तुम्हाला वाटतं बहुतेक ह्या गॅप मध्ये तो चिपलेला असावा पातळ आहे एवढं तुम्ही छान केलंय मोठं साप नाही येणार पण छोटा येऊ शकतो हा छोटाच आहे तो खूप पातळ आहे टाकी पण एकदम सोबत आहे ना आपली या इकडे मावशी मला बोलू बाहेरच आहे तुम्हाला कुठलं वाटतंय आता मण्यार म्हणून मला असं वाटतं अच्छा तुम्हाला म्हणायला वाटतंय हा तर तुला कुठला वाटतं बघ अहो मण्यार नाही हा फुल साईज कुकरी साप आहे कुठला कुकरी साप मग ह्याचं काय असतं कुकरी हा एक साप आहे छोट्या प्रजातीचा साप आहे अच्छा बिनविषारी साप आहे बेविषारी आहे पण त्याला लोक मण्यार समजून फसतात लोकांना वाटतं त्याच्या अंगावर पट्ट्या म्हणजे हा विषारीच आहे. ओ वहिनी समोरच आहे बघा मित्रांनो ये मण्यार नाही हे म्हणत होते तर तिथं नको काय करतो म्हणजे नको मारू बिरू नको हा ना काय मारायचं तेच नाही ऍक्च्युली हे होतं काय हा आपले जे टाकी आहे ना काकू हा. टाकीला कुठेतरी गॅप राहतो गॅप भरपूर त्यातनं काय आहे होतं सापानं जास्त करून बिळ गॅप मध्ये ते घुसतात तर असं वाटतं इथं गॅप आहे म्हणजे घुसायला जातात लपण्यासाठी आणि बॅलन्स जाऊन डायरेक्ट टाकीत पडतात ते म्हणतात तुम्ही हे केलं खूप छान केलं मोठा साप नाही घुसतात असे बारीक घुसू शकतात काकू पेंटिंग काय दिवाळी नाश्ता पाणी नाही का येऊ का मस्त कलरफुल आहे चॉकलेटी नाही ब्लॅक नाश्ता करते पोहा बनवला खायला छोड़ो आज मस्त पानी की बात कर रहा आता करलाय मला तू मस्त आहे ना क्यूट आहे एकदम आता जमे पण मी म्हटलं संप मैत्री आम्ही बघ तर छोट्या साईजचे साप पाहिले ना तर सगळ्यांना असं वाटतं मित्रांनो की हा सापाचं पिल्लू आहे काय की हे कोणत्या तर सापा म्हणजे छोटी प्रजाती आहे काही मिडियम साईजचे आणि काही लांब साईजचे पण आहेत मोठे मोठे साप तर हा कुकरी साप आहे ते बघा हा कुकरी आहे म्हणून कसं ओळखायचं जसं की मी तुम्हाला सांगितलं मानेवर व्ही आकाराची दिसते का काकू व्ही आकाराची एक खून दिसते का इथे डोक्यावर काळी आणि तिथून ज्या पट्ट्या सुरू होतात ते बघा शेपटीच्या एकदम टोकापर्यंत तुम्हाला दिसते मण्यार पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्यावर त्याच्यावर काय असतं व्हाईट डॉट असतं पांढऱ्या कलरच्या दोन दुरेगी लाईन असतात वरून बघितलं तर टिपके दिसतात साईडने बघितलं तर लाईन दिसतात आणि ह्या सापाला डायरेक्ट काळ्या काळ्या पट्ट्या खालून पूर्णपणे पांढरा बिनविषारी आहेत आतमध्ये बघ ना अजून आहे का तुमची टाकी अशी की आतमध्ये चेक पण करता येत थोडस लाईट टॉर्च लावून तसं टॉर्च बघितलं मी पण दुसरे कुठले साप असेल तर ते पाण्यात राहत असतील का पाण्यात एकच साप येतो विरुळा म्हणून तो विषारी असतो का नाही बिनविषारी बघते का बघितलंय मी खाली साप पकडत होते त्याच वेळेस बघितले तुमच्यापेक्षा आम्हाला तुमची जास्त काळजी आहे